नमस्कार. मी डॉक्टर चारुशीला जवादे, आयुर्वेद, पंचकर्म आणि योग थेरपिस्ट परभणी येथे कार्यरत आहे. मी आज ऊस तोड महिला कामगारांच्या प्रजनन आरोग्य संबंधित काही वनौषधींची त्या संबंधित आरोग्याच्या दृष्टीने थोडक्यात माहिती सांगणार आहे, जी अगदी सहज उपलब्ध आहेत आणि खर्चही कमी लागतो. तर आपण सर्वात पहिल्यांदा पाहू शतावरी. शतावरी ही अत्यंत बहुगुणी अशी वनौषधी आणि सहज उपलब्ध आहे. अगदी कमी खर्चात उपलब्ध होते, सर्वत्र उपलब्ध आहे. याच्या मुळ्यांचं चूर्ण हे वापरलं जातं आणि हे गर्भाशय शोधन आहे, स्तन्यजनन आहे. गर्भिणी ह्या प्रसूतीनंतर स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये स्तनप्रवृत्ती वाढण्यासाठी, स्तन्य वाढण्यासाठी पण खूप अत्यंत लाभदायक आहे. त्यानंतर आर्तो म्हणजेच पाळी नियमित येणे, पाळीमध्ये रक्तप्रवाह सुरळीत व्यवस्थित जाणे, त्याच्यानंतर अतिरक्तस्राव, पाळीमध्ये पोट दुखणे, गर्भाशयाचं बलसंवर्धन करणे, गर्भाशयाचं शोधन करणे, अनेक या प्रजनन संबंधित जे विकार आहेत किंवा पाळीसंबंधी जे विकार आहे महिलांचे विशेष, तर त्यामध्ये ही शतावरी अत्यंत बहुगुणी आहे. हिचं जर नियमितपणे सेवन केलं तर बरेच पुढे चालून होणारे जे पाळीसंबंधीचे किंवा वंध्यत्व म्हणा किंवा रजोनिवृत्तीमध्ये निर्माण होणारे काही हे किंवा पुढे चालून फायब्रॉइड्स वगैरे असे अनेक विकार यामध्ये टळू शकतात. तर त्याच्यानंतर आहे अश्वगंधा. अश्वगंधा ही सुद्धा अत्यंत अशीच बहुगुणी वनस्पती आहे. ही अत्यंत बलपुष्टीकारक आहे. गर्भाशयासाठी गर्भाशयाचं आरोग्य बल वाढवणारी आहे. त्यानंतर मासिक पाळी नियमित करणारी सुद्धा आहे. गर्भाशयासंबंधित अनेक विकारांमध्ये याचा खूप लाभ होतो. वंध्यत्व, पाळीचे विकार, त्याच्यानंतर रजोनिवृत्ती वगैरे आणि मनोविकारांमध्ये यांनी मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहतं. तर याचा प्रयोग कसा करायचा, तर शतावरी आणि अश्वगंधा यांचं 50-50 ग्रॅम किंवा समप्रमाणात चूर्ण घ्यायचं. त्याच्यानंतर त्याला एकत्र मिळवून मग 1 चमचा चूर्ण, 1 कप पाणी, 1 कप दूध असं एकत्र मिक्स करायचं आणि त्यामध्ये हे चूर्ण टाकून मग त्याचा काढा बनवायचा. 1 कप राहिल्यावर त्यामध्ये थोडी खडीसाखर घालायची आणि तो रोज सकाळी तो काढा प्यायचा. असं जर आपण नियमितपणे घेतलं तर तुमच्या पाळीच्या किंवा गर्भाशयासंबंधितच्या ज्या काही प्रजनन आरोग्यासंबंधीच्या ज्या काही समस्या आहेत त्या निश्चितच याला प्रतिबंध होईल आणि अनेक आजारांपासून तुमचं संरक्षण होईल. त्यानंतर आपण बघू कोरफड. कोरफड ही सुद्धा प्रजनन आरोग्यासंबंधित अत्यंत अशी बहुगुणी लाभदायक अशी वनस्पती आहे. कोरफड ही सर्वत्र सहज उपलब्ध आहे. कोरफडीचे पानं घेऊन त्याचे दोन्ही बाजूचे जे काटेरी भाग असतो, कडा, त्या कापून टाकायचा. वरचा पातळ हिरवा पापुद्रा काढून टाकायचा. आतला तुपासारखा दिसणारा जो गर आहे तो जर 1 चमचा काढला आणि तो रोज सकाळी जर त्याच्यामध्ये थोडीशी साखर मिसळून किंवा त्याला थोडंसं बारीक चमच्याने क्रश करून त्याच्यामध्ये साखर मिसळून जर तो खाल्ला रोज 1 चमचा, तर पोटातील आग कमी होते, अल्सरचा त्रास कमी होतो, यकृताचं, लिव्हरचं आरोग्यसुद्धा चांगलं सुधारतं. पाळीच्या अनेक समस्या, पाळीमध्ये पोट दुखणं, अनियमित पाळी होणं वगैरे किंवा गर्भाशयाची शुद्धी होणं, अनेक गर्भाशयाचं आरोग्य सुधारणं, अशा बऱ्याचशा त्याच्यामुळे असे लाभ त्याच्यातनं होतात. तर अशाप्रमाणे ही कोरफडसुद्धा याचं सेवनसुद्धा तुम्ही नियमितपणे करू शकतात किंवा आठवड्यातनं 2 दिवस 3 दिवस किंवा जर पाळीचे असे विकार निर्माण झाले तर तुम्ही 21 दिवस सलग हा कोरफडीचा गर रोज 1 चमचा नियमितपणे घेऊ शकतात. त्यानंतर तुरटी. आता बऱ्याचशा महिलांना पांढरं पाणी जाणं योनीच्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी थोडासा बुळबुळीत स्त्राव, त्याला वास येणं, नेहमी ती जागा ओलसर राहणं किंवा पांढरे पाणी जाणं, त्यानंतर त्या ठिकाणी खाज येणं, तर अशा ह्या काही समस्या असतात. तर त्याच्यासाठी एक घरगुती उपाय म्हणजे तुरटी.
तर आपले हात वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे, पाणी छान स्वच्छ उकळून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी तुरटी त्याची पावडर मिक्स करायची आणि तो घोळ घेऊन मग स्वच्छ कापूस घेऊन त्याच्यामध्ये तो बुडवायचा आणि ती जागा स्वच्छ आतून बाहेरून धुवून घ्यायची. किंवा तो कापसाचा बोळा तुम्ही जर योनीमध्ये ठेवला 2 तास किंवा रात्रभर जरी ठेवला आणि सकाळी तो काढून टाकायचा, तर याच्यामुळे सुद्धा हा नियमितपणे तुम्ही 8-15 दिवस हा जर उपाय केला तर श्वेतप्रदर म्हणजे पांढरा पदर जाणे ही समस्या नाहीशी होते. त्याच्यानंतर प्रदरासाठी अजून दुसरा एक सोपा उपाय म्हणजे चिंचोके, जे सहज उपलब्ध आहे. चिंचोके रात्रभर पाण्यामध्ये मिक्स म्हणजे भिजत घालावे आणि त्याच्यानंतर सकाळी त्याचे सालं काढून टाकावे. मग ते चिंचोके त्याची बी ती बाहेर वाळू घालावी. वाळल्यानंतर त्याचं चांगलं एक पाव घेऊन त्याचं चांगलं चूर्ण करावं, कुटून घ्यावे आणि मग त्यामध्ये थोडेसं ते एक चमचा चूर्ण आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून ते रोज जर सेवन केलं, असं 15 दिवस सलग घेतलं तर पांढऱ्या पाण्याचा हा जो त्रास आहे, ज्याला आपण श्वेतप्रदर म्हणतो किंवा पांढरा कपडा जाणे, हा त्रास कमी होऊ शकतो. त्यानंतर पळससुद्धा खूप चांगली उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी आपण पळशाच्या झाडांना लाल लाल केशरी रंगाची फुलं आलेली पाहतो. तर ही फुलं जर तुम्ही त्या दिवसांमध्ये बरीचशी तोडून तिला जर सावलीमध्ये सुकवून ठेवली आणि तिचा घरच्या घरी तिला थोडा वेळ म्हणजे साठवून ठेवली, तर जेव्हा जेव्हा तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणा किंवा इतर वेळीसुद्धा जर उन्हाळी किंवा लागणे किंवा लघवीच्या जागी जळजळ होणे, आग होणे असा जर त्रास होत असेल तर रात्रभर ही पळसाची फुलं एका पातेल्याभर पाण्यामध्ये भिजत घालावी. ती सकाळी ते पाणी फुलं काढून टाकावी, गाळून घ्यावं आणि ते दिवसभर ते पाणी पीत राहावं. त्यांनी उन्हाळीचा त्रास कमी होतो. त्यानंतर कडुनिंबाचा पण वापर खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये जर रोज कडुलिंबाची पानं टाकली तर त्याच्यामुळे त्वचेचे अनेक विकार नाहीसे होऊ शकतात. त्वचा चांगली स्वस्थ निरोगी राहू शकते. त्यानंतर कडुलिंबाचा काढा म्हणजे कडुलिंबाची पानं उकळून आणि गरम पाण्याच्या टबमध्ये त्यामध्ये तो काढा टाकून त्याच्यामध्ये जर त्या बसलं तर पाळीमध्ये पोट दुखणं, त्याच्यानंतर पाळी नियमित होणं आणि टबमध्ये बसून त्या मलद्वाराचं म्हणजे संडासच्या जागेचं आकुंचन प्रसारण करणे यांनी हे केलं तर पाळीमध्ये पोट दुखणं आणि पाळी नियमित येणं हे सहज सुलभ होऊ शकतं. हा सोपा एक उपाय आहे. त्यानंतर दुर्वा ही सहज उपलब्ध असणारी एक गवत आहे. गवतासारखं ज्याला हराळी म्हणतात आणि आपण त्या गणपतीला वाहतो. तर ह्या हराळी जेव्हा बऱ्याच स्त्रियांना रक्तप्रदर किंवा लाल कपडा जाणे, अतिशय पाळीमध्ये खूप रक्तस्राव होणे किंवा गर्भस्राव होणे, गर्भपात होणे, तर याच्यामध्ये सुद्धा ह्या दुर्वांचा खूप उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर अंगाचा दाह होणे, पोटाचा दाह होणे किंवा आग होणे, पोटामध्ये अल्सर्स असणे याच्यामध्ये पण खूप भाग होतो. त्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नाकाचा घोळा न फुटणे किंवा एखादी जखम झाली त्याच्यातनं रक्तस्राव होणे याच्यामध्ये ह्या दुर्वांचा खूप चांगला लाभ होऊ शकतो. तर हा दुर्वा ह्या स्वच्छ जागेच्या तोडून आणाव्या, त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्या आणि मग त्याला खलबत्त्यामध्ये कुटून किंवा ह्याच्यावर पाटावरवंट्यावर वाटून किंवा मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये त्याचा ज्यूस करून रोज जर अर्धा कप, अति जास्त असेल तर 2 वेळा घेऊ शकतात, नाहीतर नियमितपणे सकाळी घेतलं तर अति रक्तस्राव किंवा खूप लाल कपडा जाणे अगदी तुम्हाला 3-4 दिवसातच अगदी त्यांनी खात्रीदायक लाभ होतो. तसंच ही जी दुर्वांचा रस आहे तो जर नाकामध्ये 2-4 रक्तस्राव होत असेल तर 2-4 थेंब त्याचे टाकले तर स्त्राव हा बंद होऊन जातो. त्याच्यानंतर एखाद्या वेळेस जखम झाली आणि त्या जखमेतनं रक्तस्राव होत असेल तर त्या ठिकाणी दुर्वांचा रस टाकला, शिवाय टणटणीचा पाला जर आपण त्याचा रस टाकला तर ती जखम रक्तच थांबतं आणि जखम भरून येण्यासुद्धा मदत होते.